आणि विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं सुद्धा कळतंय। महाविकास आघाडी सध्या तिसरा उमेदवार या निवडणुकीसाठी रिंगणामध्ये न उतरवण्याच्या भूमिकेत दिसते। महाविकास आघाडीकडनं दुसऱ्या जागेसाठी शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला जाणार असल्याचं कळतंय। संख्याबळानुसार महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात। पण जर महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार दिला तर सगळी गणितं बदलतील आणि मोठी ताकदही पणाला लावावी लागेल। मतांची फाटाफूट आणि पैशांचा खेळ टाळण्यासाठी महाविकास आघाडी कदाचित तिसरा उमेदवार रिंगणामध्ये उतरवण्याची शक्यता नसल्याचं कळतंय। निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, काय गणितं महाविकास आघाडीकडनं जुळवली जातात विधान परिषदेसाठी, काय भूमिका असेल? ज्ञानदा 11 जागांसाठी ही विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे आणि या निवडणुकीसाठी प्रामुख्यानं महायुतीमध्ये जर पाहायला केलं तर भाजपच्या वाट्याला 5 जागा येतील, एकनाथ शिंदेंच्या वाट्याला 2 आणि अजित पवारांच्या 2 वाट्याला जागा येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर 2 जागा ह्या महाविकास आघाडीच्या वाट्याला येताना पाहायला मिळणार आहेत। सध्या काँग्रेसचं जर एक संख्याबळ पाहिलं तर 1 जागा निघू शकते आणि दुसरी जी जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची गोळाबेरीज केल्यानंतरची जागा निघू शकते, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी बिनविरोध निवडणूक करण्यावरच जास्त भर देताना आपल्याला पाहायला मिळेल। महाविकास आघाडीच्या वतीनं जी दुसरी जागा आहे त्या संदर्भात जयंत पाटील शेकापचे यांच्या बाबतीत विचार सुरू आहे। जयंत पाटलांना राष्ट्रवादीतल्या पदाधिकाऱ्यांच्या देखील भेटीगाठी 2 दिवसांपूर्वी घेतल्या होत्या आणि सातत्यानं ते त्यांच्या संपर्कात आहे आणि ही जागा त्यांना सुटण्याची शक्यता दाट आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर आपण महायुतीमध्ये पाहायला गेलो तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत। एक MMD फॅक्टर म्हणजेच मराठा मुस्लिम दलित फॅक्टर राबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतो। याच्यामध्ये सिद्धार्थ कांबळे यासोबतच बाबाजानी दुराणी हे 2 महत्त्वाची नावं अशी आहेत जी नावं आघाडीवर आहेत आणि त्यांनाच कुठेतरी ही विधान परिषदेची निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते। खरं तर राज्यसभेवर सुनीत्रा पवार यांना घेतल्यानंतर कुठेतरी पक्षात नाराजी पाहायला मिळत होते। इतर घटकांना देखील संधी दिली गेली पाहिजे अशा पद्धतीची चर्चा होती। त्यानुसार मराठा मुस्लिम आणि दलित हे गणित अजित पवार जुळवताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि लवकरच विधान परिषदेची निवडणूक आपल्याला बिनविरोध होती की काय हे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल। धन्यवाद निलेश या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।